रंग तर खूपच छान आहे आणि चव त्याहूनही अधिक छान आहे। नमस्कार, मी अर्चना अर्चिज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मस्त असा स्वादिष्ट मसाले भात। ही रेसिपी जरा वेगळी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे नक्की शेवटपर्यंत बघा। मसाले भातासाठी आपण इथे घेतले आहेत 300 ग्राम तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेले आहेत, उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, तमालपत्र, खडे मसाले त्याच्यामध्ये जिरे, दालचिनी, लवंग, मिरी, मोहरी, कोथिंबीर, मीठ, मसाला, हळद, टोमॅटो, शेंगदाणे, वाटाणे आणि बटाटा। सर्वप्रथम आपण कुकर गरम करण्यासाठी ठेवूया। त्यामध्ये 2 छोटे पळी तेल टाकूया। आता त्याच्यामध्ये तेल गरम झाले की आपण टाकणार आहोत तमालपत्र, नंतर कढीपत्ता घालणार आहोत। तमालपत्र व कढीपत्ता तडतडले की त्याच्यामध्ये हे खडे मसाले जिरे, लवंग, दालचिनी, काळी मिरी, मोहरी हे सर्व घालणार आहोत। ते थोडे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा आपण घालणार आहोत व तो छान त्याचा कलर बदली होईपर्यंत परतून घेणार आहोत। आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण मसाला वाटून घेतलेला, तोही तेलामध्ये छान परतवून घ्यायचा। आता वाटून घेतलेली हिरवी मिरची ती आपण घालणार आहोत। हे सर्व मसाले असे छान भाजायचे। चवीनुसार मीठ टाकायचं, त्यामुळे मसाले सर्व पटकन भाजले जातात। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो तो 1-2 ते 3 मिनिटे चांगला विरघळेपर्यंत परतवून घ्यायचा। आता अर्धा चमचा हळद, आणि अर्धा चमचा इथे आपण बिर्याणी मसाला किंवा वेज पुलाव मसाला मिळतो तो आपण घालणार आहोत। त्यामुळे छान असा स्वादिष्ट मसाले भात तयार होतो। हे सर्व मसाले आता आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत व त्यामध्ये आता आपण भाजून घेतलेले ओले वाटाणे, भाजून घेतलेले शेंगदाणे आणि बारीक चिरून घेतलेला 1 बटाटा चे काप आपण याच्यामध्ये घालणार आहोत व हा सर्व जिन्नस पुन्हा एकदा आपण परतवून घेणार आहोत। तुम्ही अजूनही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालू शकता, जसे की फ्लावर, शिमला मिरच। आता आपण धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत व तांदूळ व मसाले एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही अशा पद्धतीने मसाले भात करून एकदा नक्की बघा, छान लागतो। आता बारीक चिरलेली कोथिंबीर सगळ्यात शेवट टाकणार आहोत आणि आता आपण त्याच्यामध्ये त्याच्या गरजेनुसार पाणी ओतणार आहोत व कुकरचे झाकण लावून याला 3 शिट्ट्या काढणार आहोत। तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे मसाले भात करता येतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि अशा पद्धतीने मसाले भात तुम्ही करून नक्की बघा, खूप छान असा लागतो. लहान मुलांना तर खूपच आवडतो. बघा किती सुंदर असा मसाले भात तयार झालेला आहे आणि त्याला रंग पण खूप छान आलेला आहे. तुम्हाला ही मसाले भाताची रेसिपी आवडली का? तुम्ही ही मसाले भाताची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्चीज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा सोप्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील.